ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण सर्व हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात म्हणून आपले आभार. देवाने मनुष्याला काही उद्देशाने, हेतूने निर्माण केले आहे आणि म्हणूनच तो त्याच्या वचनांद्वारे त्याला मार्गदर्शन करीत असतो. आमचाही हाच उद्देश आहे की आपण देवाच्या सन्निध असावे, त्याला जाणावे, त्याला ओळखावे. प्रियांनो, जुन्या करारात परमेश्वराला अर्पणे आणावीत आणि कोणीही रिक्त हस्त येऊ नये अशी आज्ञा परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेली होती. आज आपण अर्पणांविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये हुमार्पण आणि अन्नार्पण यावर आम्ही अभ्यास करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ जुना करार आहे तर माझ्यासोबत उघडा लेवीचे पुस्तक, पहिला अध्याय. आम्ही होमार्पणाविषयी पाहत होतो. होमार्पण एक असे अर्पण आहे ज्याविषयी लेवीच्या वेळेपर्यंत आम्हाला उल्लेख सापडतो व फक्त हेच एक असे अर्पण होते श्रोत्यांनो, जे ज्यांना देवाजवळ जायचे असे त्यांच्याद्वारे केल्या जात असे. हिब्रू भाषेत ह्या होमार्पणाला ओला असे म्हटल्या जाते, ज्याचा अर्थ जे वर जाते ते. असे म्हटल्यास वावगे होणार नाही की होमार्पण धुराच्या रूपात वर चढत असे. हे वेदीवर पूर्णपणे जाळण्यात येत असे, त्या ठिकाणी फक्त राख उरत असे. हे अर्पण दर्शविते की होमार्पण परमेश्वर ख्रिस्तात जे काही पाहतो ते आहे. पॉल इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 2 वचनामध्ये म्हणतो की ख्रिस्ताने देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. ह्या ठिकाणी पहिल्या अध्यायाच्या 9, 13 आणि 17 वचनात म्हटले आहे, परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. हेच परमेश्वर ख्रिस्तात पाहतो. हे तुम्ही व मी त्याच्यात काय पाहतो ते नाही, परंतु जे परमेश्वर पाहतो व हीच गोष्ट महत्वाची आहे. परमेश्वर म्हणतो की येशूने तुमच्या व माझ्या पापांसाठी जे काही केले त्याद्वारे मी संतुष्ट आहे. तुमच्याकरिता येशूने खंडने भरून दिले व तो तुम्हाला वाचवू शकतो, तुमचे पूर्ण तारण करू शकतो. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल तर ह्या सर्वांमुळे परमेश्वर संतुष्ट होतो. प्रश्न हा आहे की काय आपण त्याद्वारे संतुष्ट होता? ह्या ठिकाणी म्हटले आहे की तो पशु नर असावा, जो शक्तीविषयी सांगतो. तो ही वास्तविकता सांगतो की परमेश्वर वाचविण्यास समर्थ आहे व तो पूर्णपणे वाचू शकतो. इब्री लोकासपत्र 7 अध्याय 25 वचन. इब्री लोकासपत्र 7 अध्याय 25 वचन सांगते, ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे. हे अर्पण निर्दोष असावे, अर्थात तो प्राणी परिपूर्ण असावा. हे ख्रिस्ताच्या परिपूर्णतेविषयी सांगते. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 5 वचन. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 5 वचन. तुम्हाला माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्या ठाई पाप नाही. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय 22 वचन. त्याने पाप केले नाही. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 21 वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते. इब्री लोकास पत्र 7 अध्याय 26 वचन. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनापासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. तसेच मत्ते कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 17 वचन सांगते की तो प्रिय पुत्र आहे, ज्याविषयी पिता म्हणू शकला, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. श्रोतनो, प्रायश्चिताच्या रूपात त्या लहान प्राण्याच्या मृत्यूद्वारे परमेश्वर पाप्याला स्वीकारित असे. प्राण्याला अर्पण करावे लागे, प्राणासहित नाही पण मारून. हे अत्यंत आवश्यक असे. ख्रिस्ताचे निर्दोष निष्कलंक जीवन व आमचा त्याचा स्वीकार आम्हाला वाचवित नाही, तर त्याचा मृत्यू आम्हाला वाचवतो. त्याच्या मृत्यूद्वारे परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग एका पापी व्यक्तीसाठी उघडण्यात आलेला आहे. त्याचा मृत्यूच पापी व्यक्तीला वाचवतो. त्या मंदिरातील पडदा प्रभू येशूच्या शरीराला दर्शवितो. इब्री लोकासपत्र 10 अध्याय 20 वचन. इब्री लोकासपत्र 10 अध्याय 20 वचन सांगते की त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. परमेश्वर ख्रिस्ताच्या जीवनाप्रमाणे परिपूर्ण जीवनाची अपेक्षा करतो. हे जीवन तुम्ही आणि मी निर्माण करू शकत नाही. ख्रिस्ताचे जीवन आम्हाला परमेश्वराप्रत जाण्यास रोखते. ज्या प्रकारे तो पडदा सर्वसाधारण लोकांना
पवित्र स्थानात जाण्यापासून रोखत असे. परंतु ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे तो फाटला व त्या स्थानात जाण्याकरिता मार्ग मोकळा झाला. श्रोत्यानो, ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आम्ही परमेश्वराजवळ जाऊ शकतो. ख्रिस्ताचा मृत्यू पाप्यांना वाचवतो. जर आपणाला तारण प्राप्त करून घ्यायचे असेल तर आपणाला ख्रिस्ताकडे यावेच लागेल. परमेश्वराजवळ त्यासाठी दुसरा मार्ग नाही. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि 6 वचन आम्हाला सांगतं. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 6 वचन, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. जर आपणाला पित्याजवळ यायचे असेल तर आपणाला ह्याच एका मार्गाने यावे लागेल. आमची धार्मिकता परमेश्वरासमोर व्यर्थ आहे. कारण श्रोत्याला आमच्याजवळ कुठलीच धार्मिकता नाही. तीताला पत्र 3 अध्याय 5 वचनामध्ये लिहिले आहे, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. दर्शन मंडपाच्या दरवाजाजवळ एक अत्यंत महत्वाची जागा होती. ते कोठेही अर्पणाला चढवू शकत नव्हते. इस्रायलांना दुसऱ्या देवी देवतांच्या पूजेपासून दूर ठेवण्याकरिता असे केले गेले होते. ते पुन्हा आणि पुन्हा अशा प्रकारच्या गोष्टींकडे वळत असत आणि आम्हाला दिसतं की त्यामुळे ते बाबिलोनच्या दास्यात गेले. आम्ही आमच्या इच्छेने स्वतःच्या अटी ठेवून देवाकडे येऊ शकत नाही. त्यासाठी देवाच्या अटी आम्हाला मान्य कराव्या लागतात. यशायाचे पुस्तक 64 अध्याय आणि 6 वचन, आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहो. आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. श्रोत्यानो, काही लोकांना वाटतं की परमेश्वराची धार्मिकता मानवाच्या धार्मिकतेपेक्षा अगदी थोडी जास्त आहे. असे काहीच नाही. तो पूर्णपणे पवित्र आहे. परमेश्वर फक्त ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे प्राप्त होणारी धार्मिकता स्वीकारतो. ती आम्ही खरेदी करू शकत नाही. आम्ही ती कमावू शकत नाही. आता 4थं वचन मी आपणाकरिता मागच्या कार्यक्रमामध्ये वाचलं होतं. यज्ञ पशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा, म्हणजे तो पशु त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य होईल. लेवीचे पुस्तक 24 अध्याय 14 वचन सांगतं की तुम्ही त्या शिव्या शाप देणाऱ्याला छावणीबाहेर घेऊन जा. जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावे, नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा. ही एक नेमण्याची क्रिया होय. मोशेने यहोशूवर आपले हात ठेवले व त्याला त्याच्यानंतर नेतृत्व करण्याकरिता नेमण्यात आले. जेव्हा एक पापी व्यक्ती त्या यज्ञ पशूच्या डोक्यावर हात ठेवी तेव्हा तो हेच जाहीर करी की खरे पाहता मी हे मरण सोसावयास हवे होते, परंतु मी ह्या प्राण्याला माझ्या जागी नेमत आहे. जेव्हा आम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा आम्ही हेच म्हणतो की आम्ही पापी आहोत आणि आम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. तो लहान प्राणी श्रोतानो त्या पापी व्यक्तीची जागा घेऊन मरत असे. हेच ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी केले. त्याने तुमची आणि माझी जागा घेतली. करिन्थकरास दुसरे पत्र 5 अध्याय 21 वचन सांगतं, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. रोमकरास पत्र 4 अध्याय 25 वचन, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. प्रायश्चित म्हणजे दूर करणे नव्हे तर झाकणे होय. हे अर्पण सर्व लोकांसमोर करण्यात येईल. एका पापी व्यक्तीला ख्रिस्ताला उघडपणे स्वीकारणे आवश्यक आहे. आता 5वं वचन बघा. त्याने परमेश्वरासमोर त्या गोऱ्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शन मंडपाच्या दारापाशी असलेल्या वेदीवर सभोवती टाकावे. होमार्पणाच्या विधीकडे आता आपण वळत आहोत. योग्य प्रकारचा प्राणी निवडण्यात येईल व पापी व्यक्ती त्याला दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ आणे, ज्या ठिकाणी त्याची याजकाशी भेट होत असे. पापी त्या प्राण्याला स्वतःच मारे, परंतु ह्याला 14 आणि 15 वचने अपवाद आहेत. आज श्रोत्यानो, फक्त ख्रिस्ताचे रक्तच आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करू शकते आणि वाचवू शकते. आता 6 ते 9 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. लेवीचे पुस्तक 1 अध्याय 6 ते 9 वचने. मग त्या यज्ञ पशूचे कातडे काढावे आणि पशूचे कापून तुकडे करावे. नंतर अहरोन याजकाच्या मुलांनी वेदीवर विस्तव ठेवावा आणि त्याच्यावर लाकडे रचावी. आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर तुकडे, डोके व चरबी ही रचावी. त्याची आतडी आणि पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने त्या सगळ्याचा वेदीवर होम करून ते अर्पावे. ते परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. प्रत्येक गोष्ट पद्धतशीरपणे आणि व्यवस्थितपणे व्हायला हवी होती.
परमेश्वर गोंधळ निर्माण करणारा परमेश्वर नाही. त्या अर्पणाला तुकडे तुकडे करण्यात येईल, जेणेकरून ते पूर्णपणे जळावे. 10 ते 13 वचने. शेरडा मेंढरातले होमार्पण करावयाचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा. त्याने त्याचा वध परमेश्वरासमोर वेदीच्या उत्तर बाजूस करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे. त्याने त्याचे कापून तुकडे करावे आणि त्याचे डोके व चरबी ह्यासही सर्व तुकडे याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडावर रचावे. त्याची आतडी व पाय त्याने पाण्याने धुवावे. मग याजकाने ह्या सगळ्यांचा वेदीवर होम करून ते अर्पावे. हे होमार्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. लक्षात घ्या की हा अर्पणाचे तुकडे तुकडे करण्यात येत असत. वेदीवर आगीचा उपयोग केला जाई. अग्नी किंवा आग नेहमीच नरक, सूड, क्रोध ह्याला दर्शविते असे नाही. जळत्या झाडेतील अग्नीने तसे दर्शविले नाही. अग्नी पुष्कदा श्रोत्यानो शुद्ध करण्याच्या शक्तीला दर्शवितो. तसेच परमेश्वराच्या न रोखू शकणाऱ्या सामर्थ्याला दर्शवितो. मलाकीचे पुस्तक 3 अध्याय 3 वचन सांगतं, रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल व लेवीच्या वंशजा शुद्ध करेल. त्या सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करेल. अग्नी ही परमेश्वराची ती शक्ती आहे जी कधी कधी नष्ट करते, तर कधी शुद्ध करते, तर कधी पूर्णपणे उद्ध्वस्त करते. ह्या ठिकाणी होमार्पणात ती ख्रिस्ताचे परमेश्वराला असलेले पूर्ण समर्पण ह्याविषयी बोलते. श्रोत्यानो, जोपर्यंत आम्ही देवाला आमच्या जीवनाला शुद्ध व स्वच्छ करू देणार नाही, तोपर्यंत आम्ही देवाची सेवा करू शकणार नाही. आज आम्ही पवित्रतेला विसरत चाललो आहोत. येशूनी मला तारिले, ऐसे विश्वास
14 ते 16 वचने बघा. परमेश्वराप्रित्यर्थ त्याला पक्ष्यांचे होमार्पण करावयाचे असल्यास होले किंवा पारव्याची पिले त्याने अर्पावी. याचकाने तो पक्षी वेदीजवळ नेऊन त्याचे मुंडके मुरगाळून तोडून वेदीवर त्याचा होम करावा आणि त्याचे रक्त वेदीच्या बाजूवर निचरून टाकावे. त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकण्याच्या ठिकाणी फेकून द्यावे. पंखाच्या मधोमध त्याने तो फाडावा, पण ते भाग वेगळे करू नयेत. मग याजकाने वेदीवरच्या विस्तवावरील लाकडांवर त्याचा होम करावा. हे होमार्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. गरिबी कुठलेही कारण नव्हते. प्राण्याच्या जागी पक्षी आणल्या जाऊ शकत असत. जेव्हा येशू जन्माला तेव्हा त्याच्या मातापितांनी पारव्याची 2 पिले अर्पण आणले. त्याचे आईवडील गरीब होते. तो गरिबीत जन्मला. ही तिसरी वेळ आहे होमार्पण परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय असे म्हणण्यात आले आहे. ह्यावरून स्पष्ट होतं की अर्पणाचे हे एक कारण होते. हेच परमेश्वर येशू ख्रिस्तात पाहतो. होमार्पणाचा नियम आम्हाला लेवीचे पुस्तक 6 ते 13 वचनांमध्ये पाहायला मिळतो. सकाळ व संध्याकाळ होमार्पणे अहरोन आणि याजक इस्रायल राष्ट्राकरिता परमेश्वराला अर्पण करीत असत. निर्गमचे पुस्तक 29 अध्याय 38 ते 46 वचनांमध्ये हे आम्हाला वाचायला मिळते. ह्याला नित्य होमार्पण म्हणत. परमेश्वर ख्रिस्तामुळे संतुष्ट झाला व तो आम्हाला ख्रिस्तात पाहतो. श्रोत्यानो, काय तुमच्या व तुमच्या पापांमध्ये ख्रिस्ताचे अर्पण आहे? काय आपण जगावे म्हणून त्याचे रक्त सांडले हा आपला विश्वास आहे? आता आपण ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायाकडे वळूया. अर्पण मिसळलेले परंतु न भाजलेले, अर्पण मिसळलेले आणि भाजलेले, प्रथम उपसाचे अर्पण याविषयी हा अध्याय सांगण्यात आलेले आहे. अर्पणे ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी व कार्याविषयी बोलतात. होमार्पण गंभीरता किंवा खोली व मृत्यू ह्यामध्ये ख्रिस्ताचे चित्र होते. अन्नार्पण येशूचे मानवत्व संपूर्ण पूर्णतेत व सुंदरतेत दर्शविते. ह्या ठिकाणी रक्तसिंचन नाही म्हणून हे अर्पण दुसऱ्या अर्पणाहून भिन्न आहे. तरी सुद्धा ह्या अर्पणाला बहुधा दुसऱ्या अर्पणाबरोबर केल्या जाई, ज्यामध्ये रक्तसिंचन असे. हे अन्नार्पण भाजलेले किंवा न भाजलेले असे अर्पित करण्यात येईल. अहरोन व त्याच्या मुलांना ह्यातील काही भाग मिळत असे. ह्याला अहरोनाच्या परिवारात दुसऱ्या भोजनासोबत खाण्यात येईल. अन्नार्पण येशूचे मानवपण त्याच्या संपूर्ण सिद्धतेमध्ये आमच्यासमोर ठेवते. त्याचे ईश्वरत्व ह्या ठिकाणी आढळत नाही. तो पूर्ण मानव होता. मानवाकरिता परमेश्वराचा जो उद्देश आहे तो ख्रिस्तामध्ये पूर्ण झाला. तो दुसरा मानव पण शेवटला आदम होय. आता अधिक आदम होणार नाहीत, परंतु मानव होतील जे त्याच्याप्रमाणेच बनलेले राहतील. तो शेवटला आदम होय. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 2 वचन. योहानाचे पहिले पत्र 3 अध्याय 2 वचन पहा. प्रियजन हो, आता आपण देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहिती आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. श्रोत्यानो, आज मानव ह्या जगात परमेश्वराच्या ह्या सृष्टीत भयंकर रीतीने अयशस्वी झालेला आहे. काय ह्या बाबतीत आपण कधी विचार केला आहे? या बाबतीत पवित्र वचन फार स्पष्ट व मुद्देसुद्धा आहे. सर्व बहकले आहेत, सर्व निरुपयोगी आहेत. रोमकरासपत्र 3 अध्याय 12 आणि 13 वचने सांगतात, सर्व बहकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. परमेश्वर आम्ही त्याचे नियमशास्त्र, त्याच्या आज्ञा पाळतो ह्यामुळे आमचे तारण करीत नाही हे लक्षात घ्या. ह्याचे साधक कारण म्हणजे तो आमच्या दुर्बलतेला, आमच्या उणीवांना जाणतो आणि पाहतो. आम्ही त्याचे नियमशास्त्र पाळू शकत नाही व पूर्ण करू शकत नाही. आम्ही त्याला सिद्ध असे जीवन देऊ शकत नाही. तो आमच्या सर्व उणीवांसहित आम्हाला तारू शकत नाही, कारण तो पवित्र आहे. तो पूर्ण धार्मिकतेची व सिद्धतेची अपेक्षा करतो. 2 अध्याय 1 वचन सांगतं, कोणाला परमेश्वराप्रित्यर्थ अन्नार्पण करावयाचे असल्यास त्याने सफीट अर्पावे. त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा. हे अर्पण चांगल्या पिठाचे असायला हवे होते व त्या दिवसात चांगले पीठ थोडी असाधारण गोष्ट होती. आज श्रोत्यानो, आमच्याकडे जशा विजेवर चालणाऱ्या चक्क्या आहेत तशा त्या काळात नव्हत्या. लोक दगडावर त्या गव्हाला किंवा त्या धान्यांना बारीक करीत आणि त्यांना कुटीत असत आणि
बारीक पीठ करण्यासाठी त्यांना बराच वेळ खर्च करावा लागे. ह्याद्वारे प्रभू येशूला त्याच्या व्यक्तिमत्वात आमच्या समोर ठेवण्यात येते. तो सामान्य होता व खरे पाहता मला वाटतं ह्या पृथ्वीवर फक्त तोच एक सामान्य व्यक्ती झाला. कारण बाकी संपूर्ण मानवजात पापांमुळे असामान्य, एकतर्फी, बेडोल झाली आहे. आमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग अधिक वाढला आहे आणि दुसरा नाही. जैतुनाचे तेल पवित्र आत्म्याविषयी सांगते. येथे म्हटले आहे त्याच्यावर तेल ओतून. 4थ्या व 5व्या वचनात तेलात मळलेल्या, 6व्या वचनात त्याच्यावर तेल ओतावे, 7व्या वचनात तेलात मळलेल्या. श्रोत्यानो, हे अर्पण तेलामध्ये पूर्णपणे डुबलेले असे. तेल अर्पणाचा फार महत्वाचा हिस्सा होता आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे लावण्यात येई. येशूच्या मानवी जीवनात पवित्र आत्म्याचे वर्चस्व फार लक्षात घेण्यासारखे आहे. आता आपण 2 ते 10 वचने वाचूया. मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांच्याकडे आणावे, त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारक भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पवयाची जी हव्ये आहेत त्यातला परमपवित्र होय. भट्टीत भाजलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास ते तेलात मळलेल्या सपीठाच्या बेखमीर पोळ्या अथवा तेल लावलेल्या बेखमीर चपात्या ह्यांचे असावे. तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपीठाचे असावे. त्याचे लहान लहान तुकडे करून त्यांच्यावर तेल ओतावे, हे अन्नार्पण होय. कढईत तळलेल्यातले अन्नार्पण करावयाचे असल्यास तेही तेलात मळलेल्या सपीठाचे असावे. अशा प्रकारचे अन्नार्पण तू परमेश्वरासमोर न्यावे. ते याजकाकडे आणून द्यावे व त्याने ते वेदीपाशी न्यावे. याजकाने अन्नार्पणातून स्मारक भाग काढून वेदीवर त्याचा होम करावा. तो परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. अन्नार्पणातून जे काही उरेल ते अहरोनाचे व त्याच्या मुलांचे. हा उरलेला भाग परमेश्वराला अर्पवयाची जी हव्ये आहेत त्यातला परमपवित्र होय. श्रोत्यानो, याजकांना अन्नार्पणाचा भाग मिळत असे. प्रत्येक वस्तूचा काही भाग ते काढीत असत व उरलेले मिसळून त्याला वेदीवर जाण्यात येई. हे अर्पण वेदीवर जाण्यात येई ह्यावर जोर देण्यात आला आहे. जरी हा अर्पणाच्या संबंधात रक्तसिंचन नसे, अधिक भर अग्नीवर देण्यात आला आहे. अन्नार्पणाविषयीचा हा सविस्तर वृत्तांत आहे. असं वाटतं ब्रेड कशी तयार करावी ह्याविषयी माहिती देण्यात आली आहे. सपीठ व तेल ह्यांना पुन्हा आणि पुन्हा उल्लेखण्यात आलेले आहे. अग्नीचा उल्लेख वारंवार आहे. ह्या ठिकाणी अग्नी नरकाविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या. ही परमेश्वराची शुद्ध करणारी शक्ती आणि सामर्थ्य आहे. 11 ते 16 वचने पुढे सांगतात, परमेश्वरास अर्पिलेल्या कोणत्याही अन्नार्पणातून खमीर नसावे, कारण होमाग्नीमध्ये खमीर किंवा मध हे हव्य म्हणून परमेश्वराला अर्पावयाचे नाहीत. प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे, पण ते सुवासिक हव्य म्हणून वेदीवर ठेवू नये. तू करीशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने स्वादिष्ट कर. तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालाव्यास चुकू नको. तुझ्या सर्व अर्पणासह मीठ पण अर्पावे. परमेश्वराप्रित्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथम उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातला दाणा, म्हणजे हिरव्या कणसाच्या चोळून काढलेल्या ओंब्या, प्रथम उपजाचे अन्नार्पण म्हणून आण. त्यावर तेल ओत व धूप ठेव. हे अन्नार्पण होय. चोळून काढलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप स्मारक भाग म्हणून याजकाने जाळावा. हा परमेश्वराप्रित्यर्थ हव्य होय. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रात खमीराला पुन्हा आणि पुन्हा सांगितलेले आहे. खमीराला दुष्टतेला दाखविण्याकरिता दर्शविण्यात आले आहे. येशूने पुरुषांच्या खमीरापासून सावध राहण्यास आपल्या शिष्यांना सांगितले होते. तो त्यांच्या सिद्धांताविषयी आणि शिकवणुकीविषयी बोलत होता, कारण त्यांची शिकवणूक, त्यांचे सिद्धांत खमीर होते. दुष्ट किंवा खोटी शिकवण खमीर आहे. खमीर अर्पणामध्ये नसावे असे देवाने सांगितले. हे ख्रिस्तामध्ये दुष्टता नाही, हे सत्य सांगते. मीठ हा शेवटला पदार्थ आहे. मीठ कोणत्याही पदार्थाला खराब होऊ देत नाही. ज्याचा स्वभाव गुण खमीराविरुद्ध आहे. खमीर सडण्याची निर्मिती करतो. मीठ खराब होण्यापासून वाचवते. मीठ परमेश्वर व अर्पण करणारा ह्यांच्यामधील विश्वास योग्यतेचे चिन्ह म्हणून वापरण्यात येईल. ख्रिस्त विश्वासू आहे, तो सत्य आहे. ह्या बाबतीत अधिक माहिती आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये पाहूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.
हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण अर्पणे यावर अध्ययन केलेले आहे. आपण पाहिले की अर्पणे ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाविषयी आणि कार्याविषयी बोलतात. तसेच आपण प्रायश्चित्त म्हणजे काय, त्याचा अर्थ काय हे देखील पाहिले आहे. आमचे जीवन शुद्ध व स्वच्छ असावे ही देवाची इच्छा आहे. ख्रिस्तामुळे परमेश्वर देव संतुष्ट झाला आणि तो आम्हाला ख्रिस्तामध्ये पाहतो. म्हणूनच आमच्या व आमच्या पापांमध्ये ख्रिस्ताचे अर्पण, त्याचे बलिदान असायला हवे. माझी खात्री आहे आपण यासाठी प्रयत्नशील राहाल. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, आमचं अंतःकरण शुद्ध असावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही पाहतो की तू वेळोवेळी आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे तो आम्हाला सांगण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करीत असतो की आमचं अंतःकरण शुद्ध असावं, आम्ही तुला जाणणारे असावेत. आणि प्रभूजी, तू आम्हासाठी काय केलेलं आहे हे आम्ही कदापि विसरू नये. आणि म्हणून प्रभूजी, जे काही तू मार्गदर्शन करतोस याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकाराव्या, आमचं जीवन त्याच्याद्वारे बदलून जावं. म्हणून प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवित आहोत. आम्हाला ठाऊक आहे आम्ही अशक्त आहोत. प्रभूजी, आमचं अंतःकरण कठीण आहे हे आम्ही जाणतो, परंतु बापा आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला केवळ तुझी गरज आहे. आणि म्हणूनच बापा, तू आमच्या बरोबर आहेस. आम्ही तुझे आभारी आहोत. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.